दादा, मी ऐकलं आहे की गुगल असिस्टंट आणि सिरी सारख्या ॲप्स आहेत जे आपल्याशी संवाद साधू शकतात. हे कसे वापरतात? नक्कीच आरव. गुगल असिस्टंट आणि सिरी हे व्हॉइस असिस्टंट आहेत जे आपल्याला आवाजाने मदत करतात. याचा उपयोग तुमचं जीवन अधिक सोपं आणि कार्यक्षम बनवण्यासाठी होतो. मी तुला कसं वापरायचं त्याचं काही उदाहरण देतो. माझ्याकडे गुगल असिस्टंट आहे, पण मी ते कसे वापरू? चांगला प्रश्न आहे आरव. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा फोन हे गुगल किंवा ओके गुगल ऐकू शकतं. एकदा तुम्ही हे शब्द म्हटल्यानंतर तुमचा गुगल असिस्टंट चालू होईल. म्हणजे मी फक्त हे गुगल म्हणालो तरी ते चालू होईल? होय, अगदीच. उदाहरणार्थ तुम्ही विचारू शकता, हे गुगल आज हवामान कसं आहे, आणि ते तुम्हाला हवामानाची माहिती देईल. म्हणजे मी कोणतेही प्रश्न विचारू शकतो आणि ते उत्तर देईल? अगदीच. तुम्ही विचारू शकता, हे गुगल मला घरी पोहोचायला किती वेळ लागेल, आणि ते ट्रॅफिकची माहिती वापरून तुमचं मार्गदर्शन करेल. हे खूप सोपं आहे. अजून काय करू शकतो? तुम्ही गुगल असिस्टंट किंवा सिरी वापरून तुमच्या इव्हेंटसाठी रिमाइंडर सेट करू शकता. उदाहरणार्थ, हे गुगल मला 4 वाजता अभ्यासाची आठवण द्या. म्हणजे ते मला अभ्यासाची वेळ पण सांगेल? होय, आणि तुम्ही म्युझिक ऐकण्यासाठी देखील आवाज वापरू शकता. तुम्ही विचारू शकता, हे गुगल मला काही सायलेंट म्युझिक ऐकायचंय. म्हणजे ते म्युझिक चालवते आणि मस्त गाणी ऐकता येतात. बरोबर. याशिवाय तुम्ही फोन कॉल्स, टेक्स्ट संदेश आणि इतर सर्व कार्य फक्त आवाजाने करू शकता. वाह, म्हणजे मी काय करू इच्छितो हे सांगून सगळं करू शकतो तो. हो आरव, व्हॉइस असिस्टंट आपल्याला जीवन अधिक सोपं बनवण्यासाठी तयार केले आहेत. मला गुगल असिस्टंट्स बद्दल आता खूप सारी माहिती आली आहे. थँक्यू दादा. ग्रेट.